नाशिक आणि रायगड इथला पालकमंत्री पदाचा तिढा हा गेल्या काही दिवसांपासून सुटत नाही। मात्र अशातच आता रायगडमध्ये पालकमंत्री पद हे गोगावलेंकडे जाण्याची शक्यता आहे, तसे संकेत मिळतात। कारण या सगळ्यासाठी आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्यानं आता भरत गोगावलेंचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। पुढच्या 1 ते 2 दिवसात शिवसेनेला पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे। राज्यात सरकार स्थापन होऊन 1.5 वर्ष उलटल्यानंतरही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। राष्ट्रवादीचे आदित्य तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावलेंमध्ये पालकमंत्री पदावरून सुप्त चढाओढ सुरू आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट आधी पालकमंत्री पदाचा तिढा खरंच सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता। मुख्यमंत्री मिळणार असं कळतंय। मला काय कल्पना नाही, मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल।